नमस्कार, मी मेघा पाथरे. साहित्य मोड या यूट्यूब चॅनेलकरता मी सादर करतीय कथा श्रीनिवास पानसेचं अंगण. लेखिका वसुधाताई पाटील. वसुधाताई नुकत्याच हे जग सोडून गेल्या. ह्या कथेच्या अभिवाचनातून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा छोटासा प्रयत्न. सादर करतीय कथा श्रीनिवास पानसेचं अंगण. निबंधाला विषय दिला होता माझं अंगण. झाडून सगळ्या मुलांच्या अंगणात काश्मीरी गुलाब फुलले होते. कोकिळ बुलबुल गात होते. क्वचित मोरही नाचत होते. झोंबणारा वारा वाहत होता आणि मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं पडली होती. सुगंध दरवळत होता आणि सृष्टीनं हिरवी शाल पांघरली होती. श्रीनिवास पानसेचं अंगण मात्र स्वच्छ सारवलेलं होतं. त्याला मेहंदीचं कुंपण होतं आणि अनंताच्या फुलांनी झाड डवरलेलं होतं आणि कोपऱ्यात कर्दळी लावल्या होत्या. केळीच्या पायथ्याशी अळवाची खाचरं होती. श्रीनिवासनं आपल्या अंगणाचं असं अगदी साधं सुबक वर्णन केलं होतं. वास्तविक का कुणास ठाऊक, पण श्रीनिवासनं वर्णन केल्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर ते घर उभं राहिलं, अगदी हुबेहूब. मग मात्र मला राहावेना. मलाही त्यात रंग भरावेसे वाटले. जीव कालवावासा वाटला. निबंधाच्या वह्या तशाच राहिल्या. लालशाहीचं पेन तसंच स्तब्ध राहिलं. श्रीनिवासचं अंगण आणि तिथे श्रीनिवासची आई तांदूळ निवडत बसलीये. श्रीनिवासला ती प्रेमानं सांगतेय, श्री, अभ्यासाला बसण्यापूर्वी ती कृष्णकमळीची फुलं काढून ठेव हो. शेजारच्या काकूंना देवीला जाताना घेऊन जायची आहेत. आतल्या खोलीतून दशमी खात खातच श्रीनिवास बाहेर येतो. वृंदावनापाशी दिवा लागतो. देवीला जाण्यापूर्वी शेजारच्या काकू ती फुलं घेऊन जातात. अंगणातल्या झाडांना साठवणीचं पाणी मिळतं आणि संध्याकाळच्या त्या अंधुक प्रकाशात श्रीचा परवचा सुरू होतो. मनाचे श्लोक, रामरक्षा सुरू होते. स्वयंपाकघरात श्रीनिवासच्या आईचा संथ हालचालींच्या सावल्या भिंतीवर पडू लागतात. ओट्यावर श्रीची रामरक्षा आणि स्वयंपाकघरात श्रीच्या आईचं व्यंकटेशाचं स्तोत्र आणि बाहेर अंगणात अनंताचं, केळीचं आणि मेहंदीचं मूक संगीत. आणि मग साऱ्यांना कुशीत घेऊन दाटून येणारी ती संध्याकाळ. रंग अपुरे पडतात. जीव कालवला तरी तो पुरता कालवलाच जात नाही. पाण्यावरच्या तेलाच्या थेंबासारखा तो तसाच तरंगत राहतो. मी हळूच वही मिटली. पेन बंद केलं. साऱ्या वह्या बाजूला सारल्या. दुसऱ्या खेपेला मी विषय दिला होता, मला नाचावंसं वाटतं. बऱ्याच जणांनी लिहिलं. रेडिओवर मोहम्मद रफीचं तुमसा नहीं देखा ऐकल्यावर मला नाचावंसं वाटतं. रिझल्ट लागल्यावर मी पहिल्या नंबरानं पास झालो असं कळलं की मला घरी नाचत नाचत जावंसं वाटतं. अचानक सुट्टी मिळाली की मला नाचावंसं वाटतं. सिनेमाला जायला मिळालं की मला नाचावंसं वाटतं. शिंप्याकडून नवे कपडे शिवून आले की मला नाचावंसं वाटतं. नाचावंसं वाटतं, नाचावंसं वाटतं, नाचावंसं वाटतं. झक मारली आणि हा विषय दिला. वाटायला लागलं हे सारं. मग सारवलेल्या हातानं भराभर लाल रेघोट्या मारून एका मागोमाग एक वह्या बाजूला सारायला लागल्या. तेच तेच शब्द आणि तीच तीच भाषणं. प्रौढ, बोजड, न पेळणारी. का असं
असं लिहितात? कुणासाठी? चिडून कातावून भराभर वह्या बाजूला टाकायला लागले. आणि मध्येच श्रीनिवासची वही आली. मी पेन बंद केलं, कातावलेल्या मनाला स्थिरता दिली आणि अलगद पान उलटायला सुरुवात केली. त्यात त्यानं लिहिलं होतं, मला नेहमीच नाचावंसं वाटतं. आषाढाच्या सरींवर सरी पडू लागल्या की मला नाचावंसं वाटतं. ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा वाजू लागला की मला नाचावंसं वाटतं. अंगणात पाऊलभर पाणी साचलं की अगदी ओरडत ओरडत त्यात नाचावंसं वाटतं. पण आई मला तसं करूच देत नाही. मला थंडी भरून सर्दी होईल असं सारखं तिला वाटत राहतं. मी मध्येच वाचायची थांबले. पेनही तसंच ठेवलं. मला पुन्हा त्यात रंग भरावेसे वाटले. जीव कालवावासा वाटला. आकाश काळं कुट्ट झालंय असं वातावरण. पाऊस बेहोश होऊन सतत कोसळतोय आणि श्रीनिवासच्या घराचा पत्रा थडथड होऊन वाजतोय. श्री अंगणात बेहोश होऊन ओरडतोय, इथून तिथून नाचतोय आणि त्याच्या मागे त्याची आई काकुळतीला येऊन त्याला प्रेमानं सांगते, श्री नको जाऊ पावसात, नको रे सोन्या, तुला सर्दी होईल. खिदळणाऱ्या श्रीची आई डोळ्यासमोर आली. शांत चेहरा, भारदस्त बांधा आणि सौजन्यपूर्ण संस्कारी बोलणं. तिला श्रीनिवासची मस्ती झेपत नाही. त्याला आवरता आवरता तिला नाकी नऊ येतात. पण श्रीनिवासच्या बाबांचं तसं नाही. मी पुन्हा वाचू लागले. आईला न जुमानता पावसानं तुडुंब भरलेल्या विहिरीत पोहायला शिकवलं ते माझ्या बाबांनी. त्यांना भीती अशी कधी वाटतच नाही. एकदा पावसानं आमचं अंगण पाण्यानं भरलं. ओट्यावरून वाहत येत पाणी घरात शिरलं. पण बाबा आपले हसतच राहिले. आईची सामान उचलता उचलता तारांबळ उडाली. पण बाबा आईच्या अंगावर पाणी उडवत म्हणाले, आज अगदी शिकाऱ्यात बसून जात असल्यासारखं वाटतंय. श्रीनिवास, आज आपण घरातच होड्या सोडूया. घरातच होड्या सोडायची ही कल्पनाच मला मजेदार वाटली. मग मी नाचायला लागलो, पाणी उडवायला लागलो. आईनं डोळे मोठे केले, रागावल्याचा आविर्भाव केला. पण मी आणि बाबांनी तिला जुमानलंच नाही. तिला पुरेसं केलं. शेवटी ती अगदी रडकुंडीला आली. मग बाबांनी हळूच जाऊन तुंबलेल्या पाण्यात अडकलेला विटकरीचा तुकडा दूर केला आणि पाण्याला वाट करून दिली. आणि मग क्षणात सारं पाणी ओसरून गेलं. असे आहेत माझे बाबा. चिखलात लोळून आलो तरी ते ओरडत नाहीत. पावसात भिजून आलो तरी रागे भरत नाहीत. रात्री खूप वेळा ते घराच्या ओट्यावर बसून आपल्या जाड्या भरड्या आवाजात गातात. कधी कधी बुलबुल तरंगही वाजवतात. चांदणं पडलेलं असलं, अनंताची फुलं फुललेली असली आणि बाबा बुलबुल तरंग वाजवत असले की मला पायात चाळ बांधून खुशाल नाचावंसं वाटतं, अगदी एखाद्या मुलीसारखं. पण मुलीसारखं नाचतोय म्हणून हसू नये हा कुणी. गालातल्या गालात हसत मी वाचायची थांबले. खुणेसाठी वहीत बोट घालून ठेवलं. असे आहेत होय याचे बाबा. मी वहीच्या मुखपृष्ठावर नाव वाचलं, श्रीनिवास मुकुंद पानसे. म्हणजे मुकुंद पानसे.
श्रीनिवासच्या बरोबरीनं पोरात पोर होऊन आईच्या खोड्या काढणारे, चांदण्या रात्री ओट्यावर बसून बुलबुल तरंग वाजवणारे श्रीनिवासचे वडील मुकुंद पानसे. मी पुन्हा पानशांच्या त्या घरात शिरले. लोंबरांनी भारावलेल्या केळींना आधार देत असताना श्रीनिवासचे बाबा टाळ्या पिटत श्रीला हाका मारतायत. श्री, ए श्री, लवकर बाहेर ये. श्री उसळी मारून बाहेर येतो आणि त्याचे बाबा काय सांगतायत ते पाहू लागतो. केळीच्या झाडाला एक केळफूल आलेलं असतं. श्री आपल्या बाबांच्या बरोबरीनं टाळ्या पिटत नाचत अत्यानंदानं ओरडत असतो. ते ऐकून श्रीनिवासची आई संथपणे म्हणते, काय हे, किती जोरानं टाळ्या पिटताय. केळफूल ते काय, आणि किती जोरानं टाळ्या पिटताय, ओरडताय. मग तुला श्रीनिवास झाला तेव्हा तुला आनंद नव्हता झाला, तुझ्या वडिलांना नव्हता झाला. श्रीनं लावलेल्या जोपासलेल्या केळीला फूल आलंय तर त्याला आनंद व्यक्त करायला नको का. जा श्रीनिवास, कळशीभर पाणी घेऊन ये आणि केळीला घाल. आज पाणी घालशील तर उद्या केळफूल तुझ्याशी हसेल. श्रीची आई हसऱ्या ओठांवर पदर ठेवून परत स्वयंपाकघरात जाते. असं हे पानशांचं घर. मी मनोमन साऱ्या घरात फिरले, पण दुःखाचा लवलेश मला टिचभरही दिसला नाही. सगळीकडे आनंद जसा विखरून ठेवलेला, अगदी ओसंडून वाहत असताना दिसला. 2च तर खोल्या आणि 3च तर माणसं, पण सारं विश्व कसं त्यांनी व्यापून टाकल्यागत. बेहोश होऊन नाचणारा श्री, होड्या सोडणारे मुकुंद पानसे आणि संथ धीम्या लयीत वावरणारी श्रीची आई. या तिघांच्या सहवासातून मला बाहेर पडावंसच वाटेना. वही बंदच होती, पण आता रंग मी पुरते भरले होते. जीव पुरता मिळवला होता. बाकीच्या वह्या मी हळूच बाजूला सारल्या. 3 वर्ष झाली या गोष्टीला. श्रीनं मध्येच केव्हा शाळा सोडली तेही कळलं नाही. फक्त त्यानं लिहिलेले निबंध आणि मी ते वाचताना रंगवलेली चित्र, उभारलेली दृश्य मधून मधून उभी राहायची. एवढीच त्याची आठवण. पण काल तो अचानक बाजारात भेटला. त्यानं स्वतःहून ओळख करून दिल्याशिवाय मी त्याला ओळखूच शकले नसते. आता इतकी मुलं हाताखालून गेलेली, कुणाकुणाची ओळख म्हणून लक्षात ठेवणार. खास वैशिष्ट्य असल्याखेरीज मुलं लक्षात राहत नाहीत हो. त्यांना आपणहून ओळख करून दिली. बाई, मला ओळखलं? मी श्रीनिवास पानसे, तुमच्या वर्गात नव्हतो का? त्यांना आपणहून विचारलं. मग मला त्याचे निबंध आठवले. मी उभारलेली दृश्य आठवली. त्याचं मेहंदीचं कुंपण असलेलं घर, अनंताच्या फुलांनी डवरलेलं झाड, ओट्यावर तांदूळ निवडत बसणारी त्याची आई, केळींना खांबांचा आधार देणारे ते त्याचे वडील आणि पावसात बेहोश होऊन नाचणारा श्रीनिवास पानसे. सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण समोर असलेल्या दृश्यावर माझा विश्वासच बसेना. कारण समोर उभा असलेला श्रीनिवास पानसे आणि तो मी उभारलेल्या रंगीत दृश्यातला पावसात बेहोश होऊन नाचणारा, केळफुलाला पाहायला उसळी मारून येणारा श्रीनिवास पानसे, या दोघात जमीन आसमानाचा फरक होता. हा समोरचा श्रीनिवास दुष्काळातून आल्यासारखा वाटत होता.
परिस्थितीनं खचल्यासारखा वाटत होता. कुठल्या तरी निराळ्याच परिस्थितीतून आल्यासारखा वाटत होता. मी गोंधळून गेले. काय आणि कसं चुकतंय तेच कळेना. मी गोंधळूनच विचारलं, तू तू तोच श्रीनिवास पानसे? 9वी ब मधला? तुझे निबंध मी वर्गात वाचून दाखवले होते. तोच का तू? तो खाली मान घालून म्हणाला, हो, तोच मी. मी मी जास्तच बुचकळ्यात पडले. शेवटी मला राहावेना. मी धीर करून त्याला हळूच विचारलं, तू पूर्वीच्या त्याच घरात राहतोस ना? ते तुमचं घर आहे ना अजून? तुझे वडील काय करतात? आई कशी आहे? तो क्षणभर खाली मान घालून उभा राहिला आणि मग माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून कडवटपणे म्हणाला, मला घरच नाहीये बाई. मला आई वडीलही नाहीयेत. मी थिजल्यासारखी झाले. मग स्वतःला सावरून विचारलं, अरे कधी गेले तुझे आई वडील? कशानं गेले? शाळा सोडल्यावर गेले का? तरी तो आपला तसाच उभा. मग ओठ मुडपून म्हणाला, मला आठवतही नाही बाई माझे आई वडील कधी गेले ते. मी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो. आता मी पेपर लाईन टाकतो, दुधाच्या बाटल्या पोहोचवतो आणि नाईट स्कूलला जातो. तुला आई वडील नाहीत? तू अनाथाश्रमात होतास? मग तुझं ते घर, ते अंगण, तुझे आई वडील, निबंधातलं ते सगळं वर्णन, ते सारं नुसतंच? बरं, आता कुठं राहतोस? मी खरोखरच हादरून गेले होते. कसं वागावं, कसं बोलावं काहीच सुचत नव्हतं. आणि तो तसाच भर बाजारात माझ्यासमोर उभा, रोवल्यागत, पापणी सुद्धा न हलवता. ते सारं निबंधातलं होतं बाई. ते तसं असावं असं वाटत होतं मला. बाई, तुम्ही विषय दिलात तेव्हा सारं मनापासून लिहून काढलं. पण तसं कधी घडलेलंही नाही आणि कधी घडायचंही नाही. अनाथाश्रमातून मी केव्हाच बाहेर पडलोय. आता राहतो कुठंतरी, कसा तरी. एवढं तो तिरमिरीनं बोलला आणि पटकन त्या गर्दीत नाहीसा झाला. माझ्या चित्रातले रंग अगदी फिके पडले. मी उभारलेली दृश्य कुठच्या कुठे विरून गेली. श्रीनिवास मुकुंद पानसे, पावसात बेहोश होऊन नाचणारा कधी नव्हताच. त्याचं ते छोटंसं मेंदीच्या कुंपणातलं अंगण कधी नव्हतंच. ते 2 खोल्यांचं घरही त्याचं नव्हतं.
त्यात कागदाच्या होड्या सोडणारे त्याचे वडील मुकुंद पानसे कुठून असणार? तो पावसानं भिजेल म्हणून काळजी करणारी, शेजारणी करता फुलं काढून ठेवायला सांगणारी त्याची आई कुठून असणार? काहीच नव्हतं. ते सारं शून्यातून निर्माण झालेलं. पण अनाथाश्रमातल्या श्रीला असं असावंसं वाटत होतं. म्हणून त्यानं ते लिहून काढलं होतं. त्याने रंग भरले होते, जीव कालवला होता. आता ते रंग एकाकी फिके पडले आणि त्यात कालवलेला माझा जीव कलबलायला लागला. धन्यवाद. साहित्य मोड या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.